सो हे गाईज सलाम नमस्ते गेम शो कसा काय. सो गाईज आज दादाचे म्हणजे बघण्याचा कार्यक्रम, दादाचा मुलगी बघण्याचा कार्यक्रम. तर आता जायचं आहे तिकडे. तर आता आम्ही चाललो तिकडे सगळे. आता मी घरी रेडी झालो, एकटाच होतो घरी, बाकी सगळे आहेत तिकडे. सो आता पोचलो आहे मी बिल्डिंग खाली. बघतो आता काय करतोय तो. घरातल्यांची तयारी वगैरे झाली का बघूया. अरे राजा तर आधी चाललाय. हा फोन नाही, ब्लॉक करतो. दादा कुठं आहे? तू कधी आलायस? बाप रे, म्हणजे आम्हीच लेट झालोय, आधीच आलेत लोक. तर आता बघूया काय. अरे बाप रे, इथं तर तयारी वगैरे झालेलीच आहे, सगळे तयारी. अरे मामी बरेच ना, किंवा पावडर व्हिडिओ लावतायत. आणि महत्वाचा माणूस दाखवायचा राहिला, महत्वाचा आहे पुढारी. बघा 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 किती घाई, बघा घाई, बघा चालताना पण घाई. कुठे जायचंय? घरी फक्त पट्टा घालून येतो. ठीक आहे ठीक आहे, चला चला. आता घालून काय आलं? 19,000ची शॉपिंग झाली. हो येस. आणि पण टाइम काय एवढा लागला? टाइम लागला की असतं जरासं पुन्हा असं पटलं पाहिजे की हे पाहिजे आपल्याला. अच्छा. अरे बाप रे. तर लग्न असतं एकाच, पण टेन्शन असतं 10 माणसांना. हे खरं आहे, ही खरी गोष्ट आहे. फायनली आता रिक्षामध्ये बसतोय आम्ही. आता आम्ही दोघंच राहिलो फक्त, मागे सगळे गेलेत पुढे. आणि नवरदेव तर सगळ्यांच्या आधी. यायला तर घरातले येऊ दे, नको येऊ दे, काय फरक नाही पडत, पण पहिलं मला जाऊ दे. जिथे उभे आहेत आमची वाट पाहत. आता आपण बघूया की आमची काय इज्जत काढतात. आणि रिॲक्शन बघा त्यांचे. तू बाजूला तुम्हाला आता आपण रिॲक्शन बघूया. कसं वाटतंय आज तुला आपल्या मोठ्या मुलग्याची? नाही, 2 शब्द बोलायला पाहिजे. मोठ्या मुलग्याची मामी नव्हे, अरे नवरदेवाची आई आहे. 2 शब्द बोलेल काहीतरी. लाजते नाही, मग छोटी आई 2 नंबर आई काहीतरी बोलते. माझ्या पोरग्याची काय मागणी आहे, मला लय भारी वाटते, मस्त वाटत, लय भारी वाटते. आता आत्याला विचारूया. आता बाबा आत्याला विचारूया कसं वाटतंय. काहीतरी नवरदेवान फोन करून सांगा नवरी करण्याकरच्यांना की आम्ही नाश्ता करून आलेलो नाही. झोपला उठून म्हणजे कसं चाय बिस्किट, जर 2 बिस्किटं खाल्लीत काय समजले, पण आता पोटात भूक लागली, जेवायला पाहिजे, पहिलं जेवायला.
फायनली आम्ही आता पोचलो आहे. 12 वाजलेत, 12 बरोबर. 11चा टाईम दिलेला की आम्ही 11 वाजता पोचू, म्हणजे येऊ आम्ही 11 वाजता. पण त्या 11 वाजेपर्यंत सक्सेसफुल नाही आलं, पोचायला लेट झालं थोडं, सगळे जमणार होते. तो आता आम्ही पोचलो. तर तुम्हाला मी ओळख करून देतो. ही माझी लास्ट नंबर मामी, ही 2 नंबर, नाही 3 नंबर. ही आमची मोठी मामी 1 नंबर, आणि ही 2 नंबर. आणि माझी मम्मी बघू शकता किती सुंदर दिसते. आणि ताई बघा मोठी, आणि ही पण दीदी. आत्याबाईंना विचारूया कसं वाटतंय तुला आज. मस्त. मोठी बहीण कसं वाटतंय. एकदम भारी. आणि यजमानी थोडक्यात यजमानी कसं वाटतंय तुला आज. छान असते. बोल. आनंद झालाय दीदी. सर्वांनी मागणीचा पहिला सो फायनली आता झालं आहे सगळं, म्हणजे कार्यक्रम बघण्याचा वगैरे संपला आहे कार्यक्रम. आणि फक्त आता राहिलं आहे फक्त जेवणाचा कार्यक्रम. सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम राहिले काय, महत्त्वाचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे जेवणाचा. सगळे उपाशी झालेत मला माहिती आहे 100%. आणि मग आता तुम्ही बघू शकता ब्लॉगर आहे ना, ब्लॉग करून त्याचा व्हिडिओ करून त्यांना भूक लागली बघा. आणि खात आहे एकदम खरं तर. आणि त्यांची सपोर्टिंग टीम ऋतिक तांबे त्यांना पण खूप भूक लागली म्हणून आता चलो चलो बाय.
सो फायनली गाईज मागणीचा कार्यक्रम संपलेला आहे. सो हा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.